ओके. तो आजच्या सेशन पासून आपण बार बेंडिंग शेड्यूल काय असतं ते बघणार आहे आणि ते आता स्टार्ट करणार आहे. तो बार बेंडिंग शेड्यूल हे बेसिकली बार्सची अरेंजमेंट एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये कशी आहे, त्यांचं रेन्फोर्समेंट कसं आहे, किंवा त्याचं वेट किती येणार आहे, आपल्याला किती स्टील त्यामध्ये रिक्वायर्ड आहे, हे सगळं आपण या थ्रू चेक करू शकतो. तर यालाच आपण बार बेंडिंग शेड्यूल असं म्हणतोय. तर बार बेंडिंग मध्ये इथे आपण जर चेक केलं तर आपण एक प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये बेसिकली ह्या नंबर ऑफ फुटिंग आपल्याला क्रिएट केलेल्या दिसतात. आता या प्रोजेक्टमध्ये इथे राईट साईडला बघितलं तर ह्या जे काही फुटिंग आहेत त्यांचे जे काही डिटेल्स आहेत ते इथे आपल्याला दिसत आहेत. तो फुटिंग शेड्यूल मध्ये M20 FE500 फुटिंग नंबर, कॉलम नंबर म्हणजे त्याच्यावर कुठला कॉलम आहे तो, फुटिंग टाईप कुठला आहे तो, स्टेप आहे का, त्यानंतर फुटिंगची डायमेन्शन जे काही आपण फुटिंग डिझाईन केली आहे त्याचे इथे आपल्याला डायमेन्शन शो केले जात आहेत. तर FC1 फुटिंग नंबर 1 आलाय. त्यानंतर बॉटम स्टील आणि टॉप स्टील. सो टॉप स्टील मध्ये यामध्ये कुठल्याही प्रकारचं टॉप स्टील आपण त्या फुटिंग मध्ये प्रोव्हाइड केलेलं नाहीये, बॉटम स्टीलच आहे. आणि बॉटम स्टील मध्ये अलोंग बी आणि अलोंग एल असे दोन सेक्शन मध्ये हे स्टील प्रोव्हाइड केलंय. आणि त्यानंतर इथे आपल्याला पुढे काही ऑप्शन दिलेत तर इथे काय ते ऍप्लिकेबल होणार नाहीये. तर आपल्याला बॉटम स्टील जे अप्लाय केलेलं आहे अलोंग बी आणि अलोंग एल ते चेक करायचंय. तो एल म्हणजे लेंथ आहे आणि बी म्हणजे ब्रेडथ आहे. ओके. आता याचं जर आपण फुटिंगचं डिटेल बघायचं म्हटलं तर इथे आपण त्याचा प्लॅन चेक करू शकतो. तर इथे बघा, जी काही एल आहे, एल ही हॉरिझॉन्टल लेंथ आहे. तर त्याला आपण 1300 म्हणजे 1300 आपण इथे चेक करू शकतो. आणि इथे पण बघा एल किती दिलंय आपल्याला, पहिला 1300. बी बी आहे हा 1100. तर इथे आपण जर चेक केलं तर या प्लॅन मध्ये बी हा 1100 दिसतोय. तर या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत ही जी काही लाईन आहे ही फुटिंगची पीसीसी ची लाईन आहे. ओके. तर ही पीसीसी आहे आणि मेन फुटिंगची ही लाईन असणार आहे. तर ही फुटिंगची मेन लाईन आहे आणि त्याची जी काही साईज आहे ती 1300 बाय 1100 ची साईज आहे. आता यामध्ये इथे जर आपण चेक केलं तर इथे रेन्फोर्समेंट अलॉंग लेंथ, तो अलॉंग लेंथ म्हटलं तर लेंथ ही हॉरिझॉन्टल असणार आहे. तो हॉरिझॉन्टल डायरेक्शनला जे काही रेन्फोर्समेंट आहे लेंथच्या साईडचे, ओके, तो लेंथ साईडचं जे काही रेन्फोर्समेंट आहे ते व्हर्टिकल असणार आहे. तो 1300 ही जी काही लेंथ आहे त्याच्या अलॉंग जर आपण लेंथचा विचार केला तर बघा ही जी काही बार आहे ही लेंथ असणार आहे 1300ची. या डायरेक्शनचे बार, या डायरेक्शनचे बार कसे असणार आहेत, उभे असणार आहेत. तर हे झालेत आपले ते बार क्रिएट. तर ह्याप्रमाणे आपण त्याला चेक करू शकतो. ओके. हे झाले ते बार. ओके. हे झाले ते बार. नेक्स्ट तर हे काय होत आहे, अलॉंग लेंथ आहे. मग अलॉंग लेंथचा जर विचार केला तर व्हर्टिकल बार येत आहेत. तर व्हर्टिकल बारचं जर काय आपण स्पेसिफिकेशन बघितलं तर ते इथं आपल्याला दिसतंय टॉर 10 ऍट 220 सेंटर टू सेंटर. म्हणजे जे काही व्हर्टिकल बार येत आहेत त्यांचं जे काही स्पेसिंग आहे ते इथे आपल्याला शो केलं जात आहे. ओके. त्याचप्रमाणे अलॉंग विड्थ म्हणजे ब्रेडच्या बाजूने जर विचार केला, म्हणजे 1100च्या बाजूने जर विचार केला तर तो हा बार येणार आहे. बघा इथला हा बार येणार आहे. तर इथे एक बार आहे, इथे एक बार आहे, इथे एक बार आहे, इथे एक बार आहे, इथे एक बार आहे. तर ह्या डायरेक्शनला हे बार येत आहे. तर यांचा पण जो काही साईज आहे तो साईज तुम्हाला इथे मेन्शन केलेला आहे. तो आपण तो इथे चेक करू शकतो. बघा टॉर 10 ऍट 220 सेंटर टू सेंटर. बघा तो हा बार आहे. तर याचं स्पेसिफिकेशन बघा इथे ते पेस्ट केलेलं आहे. ते ह्या डायरेक्शनचे जे काही बार आहेत त्यांचा पण जो काही साईज आहे तो टॉर 10 ऍट 220 सेंटर टू सेंटर असणार आहे. तिथे बघा बी नाव दिलंय. बी म्हणजे अलॉंग ब्रेडथ आहे. ओके. तर बी हे बॉटम बार आहे, सॉरी बी म्हणजे बॉटम बार आहे. इथे पण आपल्याला बी नाव दिसतंय तर म्हणजे हे बॉटम बार आहे. हे बॉटमला हे बार आपल्याला प्रोव्हाइड केलेले दिसत आहेत. ते आपण इथे चेक करू शकतो. ओके. तर हे झालंय बारचे अरेंजमेंट कसे असणार आहे फुटिंग मध्ये. म्हणजे अलॉंग लेंथ घेतलं तर ब्रेडचे बार कन्सिडर करायचे, अलॉंग ब्रेड घेतलं तर लेंथचे बार तुम्हाला त्यामध्ये कन्सिडर करायचे. तर हे उलट असणार आहे. फक्त हे फुटिंगच्या बाबतीत फक्त थोडं लक्षात ठेवायचं. ही झाली पहिली कंडिशन. आता याचमध्ये इथे जर आपण त्याचा सेक्शन बघितला तर इथे सेक्शन कट केलाय. बघा तर इथे बघा सेक्शन हा 1-1 सेक्शन आहे. तर अलॉंग लेंथच्या बाजूने हा सेक्शन कट केलाय. तर इथे सेक्शन 1-1 दिलाय. डिटेल ऑफ फुटिंग FC1 आहे. स्केल त्याचं 1:25 आहे. आणि इथे जर आपण चेक केलं तर इथे ही फुटिंगची साईज आपल्याला दिसेल. तर 1300ची ही फ्रंट साईडने आपण जर बघितलं तर त्याची ती लेंथ आहे. हाईट आहे फुटिंगची 325 ची. आणि त्यानंतर इथे पीसीसीचं जे काही लेंथ आहे ते पण इथे आपल्याला मेन्शन केलंय 150 तर हे झालंय फुटिंग. आता याच नंतर इथे आपल्याला जो काही इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे या बारची लेंथ फाइंड आउट करणं. बघा इथे आपल्याला हा यू शेपचा बार दिलाय असा काहीतरी. तर आपण इथे परत एकदा मार्क करून घेतोय. आता बघा, हा जो बार आहे
हा बार आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग हा बार फाइंड आउट कसा करणार? तर त्याकरता आपल्याला काय करायचंय की काही गोष्टी समजून घ्यायच्यात फर्स्टली. आता याचमध्ये फुटिंगचं कव्हर किती असतं? तर फुटिंगचं कव्हर असते 50 mm. म्हणजेच काय? तर फुटिंगला इथून जर साईडचा जो काही हा डिस्टन्स आहे हा किती असतोय? 50 mm. तर इथं पण 50 mm कन्सिडर केलं. नेक्स्ट ह्या साईडचं पण डिस्टन्स किती असतंय? 50 mm. तर हे 50 mm आपण इथे कन्सिडर केलंय. आणि बॉटम कव्हर पण किती असणार आहे? 50 mm. तर इथे पण आपण बॉटम साईडला 50 mm कव्हर सोडून देणार आहे. तर हे 50 50 50 mm आपण सोडून दिलंय. त्यानंतर इथली जी काही हाईट आहे तो बघा, हा जसं काही एक सेक्शन आपला बनलेला आहे. आपण जर इथे असं चेक केलं, याप्रमाणे असं काहीतरी सेक्शन बनलंय. त्याची जी काही हाईट असते ती साधारणतः आपण जनरली 150 mm कन्सिडर करतोय. ओके, मग इथे किती येतं? इथे 150 mm. इथे पण आपण जी काही हाईट कन्सिडर करतोय ती हाईट असणार आहे 150 mm. तर इथे पण आपण 150 mm यामध्ये कन्सिडर केली आहे. आणि याचमध्ये जर आपण लेंथचा विचार केला तर इथे 1300ची याची टोटल लेंथ आहे. म्हणजेच काय? फुटिंगची टोटल लेंथ 1300 आहे. बट आपल्याला जी काही साईज आहे ती फुटिंग पासून कट करायची बघा. तर इथे सिम्पली आपण ही फुटिंग अशी ड्रॉ करून घेतली. हा काहीतरी आपला असा कॉलम असणार आहे. ओके, याप्रमाणे कॉलम आपण ड्रॉ करून घेतला सिम्पली. आता इथे हे आपण सांगितलंय 150 150. आता याची टोटल लेंथ जी आहे ती 1300 असणार आहे. ओके, बट आपल्याला बारची लेंथ फाइंड आउट करायची आहे. मग बारची लेंथ फाइंड आउट करण्याकरता या 1300 मधून आपल्याला हे जे काही डिस्टन्स आहे 50 mm ते डिडक्ट करावं लागेल. हे जे काही डिस्टन्स आहे 50 mm हे डिडक्ट करावं लागेल. म्हणजे तिथं काय झालंय? -50 एका बाजूचं, -50 दुसऱ्या बाजूचं. त्याची टोटल लेंथ येते 1200 याप्रमाणे. तर 1200 ऍक्च्युअल आपली लेंथ असणार आहे. तिथे आपण नाव देऊन टाकूया 1200. ओके, आता बार लेंथचा जर आपण विचार केला तर इथे 150 प्लस 1200 प्लस 150 एवढी आपली ती असणार आहे. तिथे आपण चेक करूया. 150 प्लस 1200 प्लस 150 हे झालं इथे चेक. आता याची जर टोटल लेंथचा जर आपण विचार केला तर ती जी टोटल लेंथ आहे ती येते 1500. ओके, 1500. ओके, याप्रमाणे. बट इथे आपण जर बघितलं तर हा जो काही बार आहे हा 90 डिग्री मध्ये बेंड झालेला आहे या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी पण 90 डिग्रीत बेंड झालाय. म्हणजे दोन वेळा तो 90 डिग्रीत बेंड झालेला आहे. तर आपण जसं आपल्याला आपण डिस्कस पण केलंय की जर आपला बार हा 45 डिग्री मध्ये बेंड होत असेल, इथून बघा, हा असा 45 डिग्री मध्ये बेंड होत असेल, याचं बेंड डिडक्शन जे आहे ते आपण 1D कन्सिडर करतो. डी म्हणजे डायमीटर ऑफ बार. ओके, इथे आपण जर 90 डिग्री मध्ये याला बेंड केलं, ओके, याप्रमाणे 90 डिग्री मध्ये बेंड झालाय, तर इथे बेसिकली 2D, 2 डायमीटर डिडक्ट करतोय. त्यानंतर इथे जर 135 डिग्री मध्ये तो बेंड झाला तर आपण 3D बेंड करतो, 3D डिडक्ट करतो. तर हे 135 डिग्री मध्ये बेंड झालं तर 3D हे आपण डिडक्ट करणार आहे. आणि तेच आपण जर टोटली हा बार असा झालाय तर यामध्ये अशा बेंडला म्हणजे 180 डिग्रीचा बेंड आहे हा, तर यामध्ये 4D डिडक्ट करणार आहे. 4 डायमीटर डिडक्ट करणार आहे. तर हे झालंय. मग आपल्याला इथे जर बघितलं तर इथे 90 डिग्रीचा हा पहिला बेंड आहे आणि इथे 90 डिग्रीचा हा दुसरा बेंड आहे. म्हणजे 2 टाइम्स तो बेंड होतोय. मग 2 टाइम्सचा जर विचार केला तर 90 डिग्री 2 वेळा बेंड होतोय, म्हणून याला मल्टिप्लाय बाय आपण 2 करतोय. म्हणजे टोटल बेंड होतंय ते आपलं 4D. 4 × डायमीटर ऑफ बार एवढं आपल्याला त्यामध्ये बेंड करायचंय. मग इथे आपण जर बघितलं तर इथे मायनस करायचंय 4 × डायमीटर ऑफ बार. त्याचा डायमीटर आपल्याला प्रोव्हाइड केलाय 10. तर आपण इथे 10 कन्सिडर करणार आहे. आणि याचं जे काही आन्सर येणार ते आपलं ते आहे बेसिकली 1500 - 40. तर ते येणार आहे 1460 mm एवढं. तर ह्याप्रमाणे आपण ते चेक करू शकतो. तर हे झालंय ते कॅल्क्युलेशन. आता याप्रमाणे आपण ह्या बाजूचं कॅल्क्युलेट केलंय. म्हणजेच जो काही फ्रंट साईडचा बार आहे तो आपण इथे कॅल्क्युलेट केलाय. ओके, त्याला आपण इथे परत क्लिअर करून घेऊया. नेक्स्ट वन. आता इथेच आपण अलॉंग ब्रेडचा जर विचार केला तर सेम थिंग आहे, फक्त याची जी काही साईज आहे ती 1100 आहे. मग आता इथे कॅल्क्युलेशन कसं करणार आहे? तर सिम्पली आपला हा फुटिंग आहे, हा फुटिंग आहे आणि त्यातला हा आपला एक बार असणार आहे.
हा बार झालाय. आता याचमध्ये इथे जर हे अंतर बघितलं तर अगेन 50 mm आहे. तर हे अंतर बघितलं तर 50 mm आहे. आणि इथे हे अंतर बघितलं तर 50 mm आहे. याची या फुटिंगची जी काही टोटल लेंथ आहे ती आहे 1100. ओके. आणि याचा जो काही हाईट आहे, लेग हाईट म्हणतोय आपण त्याला, तो लेग आहे 150. इथे पण लेग दिलाय 150. ओके. तर इथे कुठं मेन्शन केलेलं नाहीये, बट आपण तो 150 कन्सिडर करतोय. ओके. तर याप्रमाणे 150 आणि 1100 कन्सिडर केलं. आता याची लेंथ 150 आहे, तर आपण अगेन 150 घेतलंय. याची लेंथ 1100 आहे, बट इथे 50 mm आणि 50 mm वजा झालं. इथे प्लस करूया आपण. 50 mm आणि 50 mm म्हणजेच 100 mm. तर 1100 मायनस 100 होणार आहे ते. तर इथे येणार ते 1000 प्लस 150 याप्रमाणे. ओके. आता इथे जर आपण टोटल केली, ओके, तर इथे आपल्याला ते भेटणार आहे 1400, सॉरी 1300 समथिंग, 1300. So 150, 150, 300 plus 1000. Okay, 1300 minus 4D, 4 into diameter of bar. So 4 into diameter of bar, आपला diameter of bar आहे 10. So 4 into 10 होणार आहे. आणि 1300 मायनस 40, तर ते आपलं जे कॅन्सर आहे ते 1260 mm आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. तर ते आपण इथे चेक करू शकतो. तर हे झालंय ह्या बारची लेंथ. ह्या बारची लेंथ आपल्याला अशी कॅल्क्युलेट करायची. ओके. आता हे झाले बार लेंथ. तर आपण बार लेंथ बेसिकली याच्यातून कॅल्क्युलेट करून घेतलेत. बट यामध्ये नंबर ऑफ बार आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, म्हणजेच आता ही एक बारची लेंथ झाली, बट असे किती बार आपल्याला पाहिजेत. तर ते बार चेक करण्याकरता आपल्याला फुटिंगच्या टॉप साइड मध्ये यायचंय. आता बघा, इथे जर आपण विचार केला तर हा एक बार आहे आणि त्याचं जे काही स्पेसिंग आहे तो 220 mm वर आहे. मग आपल्याला नंबर ऑफ बार यामध्ये व्हर्टिकल किती लागतील ते चेक करायचं. ओके. मग नंबर ऑफ बार चेक करण्याकरता आपण फर्स्ट ऑफ ऑल याचा स्पॅन लेंथ कॅल्क्युलेट करतोय. मग स्पॅन लेंथ म्हणजेच काय, इथे आपल्याकडे टोटल लेंथ आहे 1300. ओके. त्यातून आपण जर कव्हर मायनस केलं तर एका बाजूचं कव्हर आहे 50 mm, दुसऱ्या बाजूचं कव्हर आहे 50 mm, आणि इथे इक्वल्स टू केलं त्याचं जे काही टोटल स्पॅन येतोय तो आहे 1200 mm चा. याप्रमाणे आपण ते चेक करू शकतो. आता ही लेंथ आहे 1200ची. आता ह्या 1200 लेंथ मध्ये म्हणजेच ह्या पॉईंट पासून ते सिम्पली ह्या पॉईंट पर्यंत समथिंग आपण असं काहीतरी कन्सिडर केलं. या 1200 लेंथ मध्ये स्पेसिंग किती दिलंय आपल्याला, 220चं स्पेसिंग दिलंय. ओके. तो 1200 डिवायडेड बाय 220 प्लस 1. तर नंबर ऑफ बार त्याच्यामध्ये एक आपल्याला ऍड करायचं आहे. तर आपण इथे कॅल्क्युलेट करून घेऊया. कॅल्क्युलेशन मध्ये आपण जर चेक केलं तर 1200 डिवायडेड बाय 220, नंबर ऑफ बार आले 5.45 प्लस 1 केलंय तर 6.45 एवढे नंबर ऑफ बार आपल्याला इथे बघायचे. तो इथे आपण घेतोय 6.45 बार. पण हे नंबर ऑफ बार 6.45 असे कन्सिडर करता येत नाही. तर त्याला आपण राऊंड अप 7 बार, राऊंड अप करणारे 7 बार कन्सिडर करणारे. म्हणजे इथे जे काही व्हर्टिकल बार येत आहेत ते नंबर ऑफ बार आपल्याला किती लागत आहेत, 7 बार. आणि त्याची लेंथ आपण ऑलरेडी फर्स्ट कॅल्क्युलेट करून घेतलेली आहे. तर ती आपल्याला इथे चेक करायची आहे. तर हे झाले 7 बार अलॉंग लेंथ. तो लेंथच्या बाजूला हे 7 बार येतील आणि त्याची लेंथ आपल्याला 1100 वरून कॅल्क्युलेट करायची आहे. आता तेच आपण नंबर ऑफ बारचा विचार केलाय अलॉंग ब्रेथ. ओके. तो ब्रेथच्या साईडला आपण जर विचार केला तर त्याची जी काही टोटल लेंथ आहे ती 1100 आहे. मायनस कव्हर करणार आपण 50 mm, मायनस 50 mm. तर त्याची जी काही टोटल लेंथ आहे ती आहे 1000 mm. आता या 1000 मध्ये पण आपलं जे काही स्पेसिंग आहे त्या स्पेसिंग बद्दल बघा. तर इथे बघा याचं स्पेसिंग इथं दिलेलं आहे. ओके. हे बघा हे इथं प्रोव्हाइड केलं. हे बार याप्रमाणे प्रोव्हाइड केले जाणार आहेत. त्यामध्ये पण 220 स्पॅन डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1. तर यामध्ये आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. 1000 डिवायडेड बाय 220 एंटर, आणि यामध्ये प्लस 1 करायचंय तर ते येत आहेत 5.54 समथिंग. ओके. तो 5.54 आपण कन्सिडर करणार आहे. याला आपण 5.54 कन्सिडर केलंय आणि यालाच आपण राऊंड अप 6 बार कन्सिडर करतोय. ओके. तर 6 बार येणार आहेत. तर फर्स्टली आपण त्याची कटिंग लेंथ फाइंड आउट केली आणि त्यानंतर यामध्ये नंबर ऑफ बार किती लागत आहेत ते आपण इथे कॅल्क्युलेट करून घेतलं. तर याप्रमाणे आपण ते क्रिएट केलंय. नेक्स्ट वन, आता यामध्ये आपल्याला त्याचे बारचं वेट कॅल्क्युलेट करायचं, जे कुठले कुठले बार आहेत आणि किती वेट येणार आहे ते आपण इथे कॅल्क्युलेट करतोय. तो इथे
बार वेट कॅल्क्युलेट करण्याकरता इथे आपण फर्स्ट ऑफ ऑल बार डा या नाव टाकले. ओके, याला आपण एंटर करून टाकू. आणि त्यानंतर वेट ऑफ बार किंवा बार वेट नाव टाकून बार वेट. ओके, सो बार डायमीटर आहे आपला 8, 10, 12, 16, 20, 25, 32, 36 याप्रमाणे. आता बार वेटचा जो काही फॉर्म्युला आहे तो आहे D² / 162. सो हा आपल्याला बारचा जो काही बारा वेटचा जो काही फॉर्म्युला आहे तो चेक करायचा आहे. तो D² म्हणजेच काय, तर इथे ब्रॅकेट केलं आपण. डी म्हणजे बार डायमीटर आहे. जो 8 स्क्वेअर करायचा आहे, स्क्वेअर साठी शिफ्ट आणि 6 बटन असतं ते प्रेस करा, किंवा इथे 6 नंबरच्या वरती जे काही आपले हॉरिझॉन्टल नंबर आहे तिथे आपण चेक करू शकतो. तर रेस्टोचं हे असं एक ट्रायंग्युलर साईन येणार आहे, इथे स्क्वेअर टाकायचा. तो इथे आपण घेतलंय D². ऑर्डिनस हे जर अवघड जात असेल तर सिम्पली तुम्ही याला इरेज करा. ओके, हे बार डायमीटर 8 मल्टिप्लाइड बाय, परत तिथेच आपल्याला क्लिक करायचंय आणि ब्रॅकेट कंप्लीट करायचंय. तर हे पण ऍक्च्युली स्क्वेअर सारखंच काम करणार आहे. डिवायडेड बाय करायचंय 162 आणि एंटर करा. तर हे त्याचं वेट आलंय. हे वेट kg/मीटर मध्ये असणार आहे. तर इथे आपण नाव देऊन टाकूया kg/मीटर. ओके, आणि ब्रॅकेट कम्प्लीट. आणि जो बार डायमीटर आहे, हा बार डायमीटर असणार आहे आपला मध्ये. ओके, तर हे मधलं आपलं वेट आहे. पण इथे खूप जास्त डेसिमल प्लेस घेतलेत आपण, तर त्याला आपण थोडं कमी करून घेऊया. सो मॅक्सिमम आपण 3 डेसिमल प्लेस पर्यंत याला कन्सिडर करूया. आता इथे ऑलरेडी आपण हा फॉर्म्युला ऍड केलाय, याला सिम्पली ह्या कॉर्नरला क्लिक करून खाली ड्रॅग करून घेऊ. तो इथे आपल्याला प्रत्येक बारचं पर मीटर करताचं वेट कॅल्क्युलेट झालं दिसणार आहे. सो इझिली आपण हे इथे कॅल्क्युलेट करून घेणार आहे. तर हे झालं आपलं बार डायमीटर. हाऊ टू कॅल्क्युलेट बार वेट. हे बार वेट झालंय. आणि इथे आपण फुटिंगचे कटिंग लेंथ आणि त्यामध्ये नंबर ऑफ बार कसे चेक करायचे हे थेरोटिकली आपण इथे चेक करून घेतलंय.